श्री स्वामी समर्थ। चला तर आज आपण बनवूया थोडी वेगळ्या पद्धतीत भेंडीची भाजी आणि खायला खूप छान लागते। तुम्हाला सांगते मी या पद्धतीत जर तुम्ही बनवली तर, कारण की आपण बेसन पिठामध्ये भेंडी बनवणार आहोत बेसन टाकून। तर चला बघूया रेसिपी। तर त्यासाठी बघा आपण भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर एक स्वच्छ शर्ट घेतलेला आहे, स्वच्छ कपडा घ्यायचा आणि सगळं भेंडीचं पाणी पुसून घ्यायचं, कोरडी करून घ्यायची आणि नंतर कट करून घ्यायची। पुढचं देठ काढून घ्यायचं, पाठीमागचं पण काढून घ्यायचं आणि मस्त असं बघा गोल गोल याचे काप करून घ्यायचे। जास्त मोठी नाही जास्त बारीकही नाही, मध्यम स्वरूपाची। आणि भेंडी जर तुम्हाला उभी कट करायची असली तशी पण चालते, पण शक्यतो अशीच करा, कारण की आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे आणि लवकर सुट्ट व्हायला मदत होते अशी कापली तर। तर बघा आपण सगळी अशी भेंडी कट करून घेतलेली आहे। तर आता लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते मी। तर त्यासाठी बघा आपण मोठा मोठा कांदा कट करून घेतला आहे, एक टोमॅटो, थोडंसं लसूण कट करून घेतला आहे, एक मिरची कट करून घेतली आणि कोथिंबीर घेतली आणि इकडं महत्त्वाचं म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर आता या बेसन पिठामध्ये आपल्याला पाणी टाकून याचं पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे। सगळ्या गाठ राहता कामा नये त्याच्यामध्ये। आता याच्यात असं झालं आहे की मी विकत्रीचं बेसन पीठ घेतलेलं आहे। जर तुमच्याकडं घरच्या डाळीचं असेल तर नक्कीच घ्या, कारण की विकत्रीचं बेसन पीठ जास्त चिकट असतं, पण माझ्याकडे उपलब्ध नव्हतं म्हणून मी विकत्रीचंच घेतलेलं आहे। तर आता कढई गरम करून झाली, त्याच्यामध्ये आपण भेंडी टाकून घेऊ। आता भेंडीचं पाणी सुकेपर्यंत, चिकट पाणी जे आहे ना ते पूर्णपणे सुकेपर्यंत आपल्याला भेंडी अशीच परतून घ्यायची आहे। तर मस्त भेंडी, कारण की मऊ पण होते आणि सगळं पाणी पण त्याच्यातलं निघून जातं चिकटपणा। तर आता पाणी हे झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे, जे कालवलेलं आहे ते। आणि तुम्हाला सांगते हे बेसन पीठ विकत्रीचं असल्यामुळे चिकट तर आहे, पण माझ्याकडं म्हणजे बेसन पीठ टाकलं बॅटर की लगेचच तेल वाटायचं, कारण की तेल टाकलं का आणि भरपूर तेल टाकायचं, भरपूर तेल टाकलं का भेंडी ना सुटसुटीत होते। मी पहिलं टाकलं होतं पण पुन्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं लक्षात नाही राहिलं, म्हणून नंतर थोडंसं दाखवलं तुम्हाला टाकून, कारण की व्हिडिओ स्टॉप केलेला होता, सुरू करायचा लक्षातच नाही राहिला। थोडंसं मीठ पण त्याच्यामध्ये मी टाकलेलं होतं। तर भेंडी आपण परतून घेतलेली आहे। तर इकडं आता फोडणी देऊन घ्यायची भेंडीला, कारण की बेसन पीठ टाकल्यानंतर होईल तेवढं भरपूर तेल टाका, कारण की पूर्णपणे मग बेसन सुटतं आणि त्याला कढईला चिटकून बसत नाही आणि चिकटपणा पण सगळा निघून जातो। तर आता इकडं कढई गरम करून घेतली होती, त्याच्यात मोहरी तडतडली की आपण लगेचच लसूण बारीक केलेला टाकून घेतला, मिरची टाकून घेतली, थोडंसं परतून द्यायचं। लगेच आपण मोठा जो कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा। आता याला छान परतून घ्यायचं। मोठे मोठे काप असले तरी थोडंसं परतलं का लगेच सुटसुटीत होतात, ते टाईम नाही लागत त्याला, मी दाखवतेच तुम्हाला। बघा सगळे सुटसुटीत झाले हे काप। तर आता छान याला परतून घेऊ। तर बघा कांदा आपला मस्त असा परतला आहे, जास्त पण आपल्याला लाल नाही, मऊ पण जास्त करून घ्यायचं नाही, थोडासा मध्यम स्वरूपाचाच। लगेच टोमॅटो टाकून घ्यायचं। आता टोमॅटो पण आपल्याला मऊ होऊन द्यायचं आहे, पण पूर्णपणे गळून द्यायचं नाही त्याचं पाणी होऊपर्यंत। तर टोमॅटो पण परतून घेतलं, नंतर आपण हळद टाकून घेतलेली आहे। हळद टाकल्यानंतर आपण ही भेंडी परतलेली टाकून घेऊ। तर मस्त असं परतून घ्यायची। आता विकत्रीचं बेसन असल्यामुळे जास्त भेंडीला चिकटून बसलेलं नाही आहे, थोडंसं साईडलाच गेलं। आणि जर घरचं बेसन पीठ असलं का पूर्णपणे भेंडीला चिटकून बसतं। आता आधी मीठ टाकलेलं होतं मी बेसन ज्यावेळेस मी टाकलं होतं, पण तुम्हाला दाखवायचं लक्षात नाही म्हणून थोडंसं आणखी वरतून असं बी लागत होतं, म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली। तर मस्त बघा आपली भेंडीची भाजी तयार होत आहे। तर याच्यामध्ये आता थोडंसं आपण लाल मिरची पावडर पण टाकून घेऊ, कारण की मिरची तर टाकली पण थोडंसं टाकू। तर मस्त बघा भेंडीची भाजी इतकी भारी लागते बघा ही खायला, नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा। आणि मी जे सांगितलं आहे ना, भेंडीमध्ये पीठ टाकल्यानंतर बेसन पीठ कालवलेलं मी माझ्याकडून तुम्हाला दाखवायचं विसरलं, म्हणून मी डबल सांगत आहे की पीठ टाकल्यानंतर लगेच भरपूर असं तेल टाका आणि थोडंसं मीठ टाका, एवढी गोष्ट लक्षात ठेवा। मग परफेक्ट अशी बघा ही भाजी भेंडीची तयार आहे। खरंच खूप जबरदस्त लागते खायला, नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब